आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। 9 न्यूज महाराष्ट्राच्या बातमीनंतर प्रशासनात जाग। सातपूर त्र्यंबक रोडवर जम्बो पाईप टाकण्याचं काम केलं सुरू। मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे नाशिक शहराच्या सातपूर त्र्यंबक रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला। स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांनी महानगरपालिका प्रशासनावर संताप व्यक्त केला होता। याबाबत 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीने 2 दिवसांपूर्वी बातमी प्रसारित केली होती। अखेर 9 न्यूज महाराष्ट्राच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली असून सातपूर त्र्यंबक रोडवर ज्या ठिकाणी पावसाचं पाणी साचत होतं त्या ठिकाणी आता नाशिक महानगरपालिकेकडून जम्बो पाईप टाकण्याचं काम सुरू झालंय। यामुळे रस्त्यात पाणी साचून नागरिकांना होणारा त्रास पूर्णतः संपणार आहे। या दरम्यान नागरिकांनी प्रतिक्रिया देताना 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे आभार मानलेत। नमस्कार, मी सचिन रामराव राऊत, राष्ट्रीय मराठा महासंघाचा नाशिक जिल्हा प्रमुख। गेल्या अनेक दिवसांपासून पपाई नर्सरीचे मायको सर्कल या परिसरामध्ये पाणी साचत होतं। अनेक अपघात झाले, तसंच तलावाचं स्वरूप निर्माण होत होतं। अनेक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या। देखील नाशिक प्रशासनाला नगरपालिकेला जाग येत नव्हती। त्यामुळे अनेक दुखापती झाल्या, अनेक नागरिकांना त्रास झाला। तर या बातमीचं 9 न्यूज महाराष्ट्र यांनी ही बातमी लावून धरली, प्रशासनाला जागं केलं आणि त्या अनुषंगाने आज हे काम चालू झालं व नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला। त्याबद्दल मी 9 न्यूज महाराष्ट्राचे व संचालकांचे खूप खूप आभार मानतो आणि यापुढे असं नागरिकांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व ती बातमी लावण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करावं। तरी मी 9 न्यूज महाराष्ट्राचे खूप खूप मनापासून आभार मानतो। महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील इतर पाणी साचणाऱ्या ठिकाणी देखील अशाच जम्बो पाईप टाकण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, सातपूर।